मैं आपका होस्ट मोहम्मद हमीद आपके सेवा में हाजिर हूँ। आप देख रहे माँ24 न्यूज़। आज देगलूर के एसडीएम ऑफिस को एक निवेदन दिया गया। भीम शक्ति की ओर से बच्चू कडू पिछले 6 दिनों से कुपोषण पर बैठे हुए हैं। किसानों की कर्ज माफ़ी के लिए विधवा दिव्यांग को 6,000 रुपये माह उनको मानधन देने के लिए आज हमारे साथ भीम शक्ति के जिला अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे सर मौजूद है। सर क्या कहेंगे आप? महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय बच्चूभाऊ कडू हे अमरावती येथे गेल्या 5 दिवसापासून शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी ते आमरण उपोषणास बसलेले आहेत। त्यांची प्रमुख मागणी आहे की सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी दिली पाहिजे आणि शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू झालं पाहिजे, ही त्यांची मागणी आहे। या मागणीची दखल महाराष्ट्र शासन नक्कीच घेईल, कारण शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा नेता म्हणून बच्चूभाऊंकडं संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे आणि आम्हीसुद्धा शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी म्हणून गेल्या वर्षी 2024मध्ये वझर ते देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा आम्ही काढला होता। त्या मोर्चामध्ये आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावं आणि शेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्याला शेतमजुराला 5,000 रुपये पेन्शन देण्यात यावं, अशी आमची प्रमुख मागणी होती। आणि त्याच मागणीचा सार आज बच्चूभाऊ कडू हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी उपोषणासाठी बसलेले आहेत। म्हणून आम्हाला भीमशक्ती सामाजिक संघटनेला एक खूप मोठं आनंद वाटतो की शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा हा नेता आहे आणि ज्या आमच्या भावना होत्या त्या भावना बच्चूभाऊंच्या रूपामधून आम्ही पाहत आहोत आणि महाराष्ट्र शासनानं खरं तर या मागण्या तात्काळ मंजूर करायला पाहिजे, पण जाणीवपूर्वक शासन या शेतकऱ्यांच्या प्रत्येक मागणीकडे दुर्लक्ष करते। आज या महाराष्ट्रामध्ये जे तुफानी संकट आलं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं, शेतीचं नुकसान झालं। शेतकरी जेव्हा या नागावला गेला बिचारा, पण शेतकऱ्यांकडं शासनाकडं वेळ द्यायला वेळच नाही त्यांच्याकडं आणि इतर लोकांकडे पण त्यांच्याकडं भरपूर वेळ आहे। जे या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार करतात, महाराष्ट्राला डुबवतात, महाराष्ट्राचे निधी प्रचंड प्रमाणामध्ये ते खाऊन जातात, अशा लोकांना मात्र सरकार माफ करतं, पण शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून सरकारकडे वेळ नाही, ही अत्यंत दुर्दैवाची आणि शरमेची बाब आहे। महाराष्ट्राला एक आपण म्हणतो ना की शेतकरी राजा हा देशाचा पोशिंदा आहे आणि त्या पोशिंद्यालाच उघड्यावर पाडण्याचं हे दुष्ट काम हे महाराष्ट्रातलं युती सरकार करत आहे। या शेतकऱ्यांच्या हिताला जर हे न्याय देत नसेल तर या महाराष्ट्र शासनाचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात मी निषेध करतो। धन्यवाद। आज हमारे साथ और वरिष्ठ नागरिक संजय महाराज मौजूद है, क्या कहेंगे आप? महाराष्ट्र संतों की भूमि रहे सो है। छत्रपति शिवाजी महाराज जो किसानों के लिए जो राज्य स्थापन किया, जे राज्य स्थापन केलं त्या राज्यामध्ये आज शेतकरी राजा नागवला जात आहे। या देशातल्या अनेक उद्योगपती हे या देशातल्या बँकांचं कर्ज घेऊन करोडो रुपये बुडवून बाहेर देशाला पळून गेले आणि बाहेर देशाला पळून गेल्याच्या नंतरसुद्धा 1,48,000 की 68,000 करोड रुपये या देशातल्या उद्योगपतींचं माफ करण्यात आलं, परंतु या देशातल्या सरकारला या देशातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायला पैसे नाही। हे शर्मेची बाब आहे। मी या शासनाचा धिक्कार करतो। या जगाचा पोशिंदा नागवला गेलेला आहे, या नागवल्या गेलेल्या पोशिंद्याला उघड्यावर पाडण्याचं काम हे युती सरकार करत आहे, हे सरकार करत आहे। या सरकारचा मी धिक्कार करतो आणि या शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये गेल्या वर्षी 25 सप्टेंबर 2024 रोजी या डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिसवर आम्ही धडक मोर्चा काढला होता। वझर ते देगलूर असा पायी मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चामधल्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी हा एक विषय होता आणि नांदेड बिदर रेल्वे मार्ग, प्रलंबित लेंडी धरण प्रकल्प, आम्ही या 2 मागण्या प्रामुख्याने होत्या आणि भारतीमार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्ती देण्यात यावी व जातक अट रद्द करण्यात यावी, ही सुद्धा आमची प्रमुख मागणी होती। शेतकऱ्याच्या प्रश्नावर बच्चूभाऊंनी आम्ही जो विषय घेऊन
वद्धर ते देगलूर पायी मोर्चा काढला होता. तो विषय बच्चूभाऊने अतिशय जिव्हाळ्याचा, शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो. त्या प्रश्नावर त्यांनी हात गाठलेला आहे आणि स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकून गेल्या 5 दिवसापासून अन्न पाणी त्याग केलेला आहे. म्हणून बच्चूभाऊ कडू यांना मी भीमशक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो. आणि यापुढं सुद्धा बच्चूभाऊ कडूंनी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून, बच्चूभाऊ कडू असतील, जरांगे पाटील असतील, यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून शेतकऱ्याला न्याय द्यावा. आणि भीमशक्तीच्या वतीनं शत्रुघ्नजी वाघमारे असतील, आमचे निसारभाई असतील, मोसिना असतील, धोंडीबाजी ढवळे असतील, या सर्वांनी या मोर्चामध्ये काम केलेलं आहे. आमचा हा खारीचा वाटा आम्ही त्याच्यामध्ये टाकू इच्छितो. आणि या कर्जमाफीच्या अतिशय जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आम्ही बच्चूभाऊ कडू यांना पाठिंबा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.